नाही, फुल चॅप्टर मुलगी येते आणि त्याचा तो ड्रामा संपणार नाही. माझं नाव याच्यामध्ये आलं त्यामुळे मी खुश आहे. आता तो तुझा चॉईस आहे म्हणे. ज्यांना डिसिजन घेता येत नाही तेच आता जाऊन डिसिजन घेणार आहेत आतमध्ये. आता हिला खरं तर बोलायचा पण अधिकार नाहीये. थांबा बिग बॉस, 2 मिनिट थांबा, 3 मिनिट थांबा. अरे माझं होतंय लगेच. भांडायला गेले तर मी भांडत नाही म्हणे, मी बतंगडा करते. जे त्यांची मनमानी करतायत, भांडायला गेले तर मी भांडत नाही म्हणे, मी बतंगडा करते. आता इथं पाहायला गेलं तर निक्कीने अरबाजला काही बोलली नाही. नंतर कळालं की त्याच्यामध्ये अभिजित सावंत सर हे देखील होते, त्यांना ती काय बोलली नाही. पण फक्त वर्षात त्यांना तिला टार्गेट करायचं होतं म्हणून तिनं सुरुवात केली, जसे की वर टांगड्या करून झोपणे, अक्कल काढणे. नमस्कार मित्रांनो, आज बिग बॉसचा दुसरा एपिसोड पूर्ण झालेला आहे. आताच मी पहिला एपिसोड आणि मला वाटलं होतं आज कुठेतरी जरा जास्त दाखवतील बिग बॉस, पण नाही, 1 तासाचा बिग बॉस आहे आणि खूप लवकर संपतो. ऍक्च्युली बिग बॉस जवळपास 40 ते 45 मिनिटातच संपून जातोय. पण ठीक आहे की त्याच्यामध्ये माल मसाला आपल्याला जसा पाहिजे तसा भेटतोय आणि असं नाही की बोर होतंय वगैरे, असं काही झालेलं नाही याच्या एपिसोडमध्ये तरी. आणि कालच्या एपिसोडमध्ये आज आपण बोलणार आहोत बिग बॉसचा ऍक्च्युली सगळ्यात मोठा जो ड्रामा झालाय वर्षाताई आणि निक्की तांबोळीमध्ये. त्याच्यामध्ये कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कोणाचं काय चुकलंय आणि काय म्हणजे पूर्ण याच्यामध्ये काय झालं, ऍक्च्युली कोणी पोळी भाजून घेतली असेल, बिग बॉसने खरंच भांडण लावलं का याच्यामध्ये, बाकी सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. पण आपण अगदी सुरुवातीपासून जरा थोडं स्टार्ट करूयात, कुठं काय झालं, कसं झालं ते बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर काय झालं की बिग बॉसने सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवलेलं असतं. सगळेजण जे आहेत बिग बॉस जिथं आहे तिथून पटकन निघतात आणि लिव्हिंग एरियामध्ये येऊन थांबतात, सगळेजण बसतात. पण तिथं आपल्या वर्षाताई जे आहेत त्यांचं वेगळंच चालू आहे. त्यांचं म्हणजे त्या तिकडं बेडरूममध्येच आहेत, त्यांचं मस्तपैकी मेकअप चालू आहे, लिपस्टिक लावतायत. बिग बॉसने 1-2 वेळेस आवाज दिला, या लवकर या, नाही तर तुम्हालाच उशीर होईल, नंतर जे काही तुम्हाला येणार आहे त्याच्यामध्ये ते घ्यायला उशीर होईल. पण वर्षाताईंचं तसं नाहीये. थांबा बिग बॉस, 2 मिनिट थांबा, 3 मिनिट थांबा. अरे माझं होतंय लगेच. त्यानंतर निक्की माहिती आहे तुम्हाला, निक्की तर काय म्हणजे ते कोणी असू दे, ती तिथं येणार, त्यांना बोलणार. ते निक्की पहिल्यांदा स्टँड घेणार किंवा पहिल्यांदा जाऊन बोलणार. निक्की आली, वर्षाताईंना म्हणते या ना, बसा ना येऊन, तुम्ही तुमच्यामुळे कशाला वगैरे लेट करताय, आम्हाला लेट होतोय, लिपस्टिक नंतर लावा, हे करा ते करा, नंतर करा जे काही करायचं ते, अगोदर येऊन बसा तिथं, जे काय आहे ते आपण ऐकून नंतर तुम्हाला जे करायचं ते करा. पण वर्षाताई काय, वर्षाताईंनी ऐकलं तर ठीक आहे ना, कसं ऐकणार कोणाचं, त्या सगळ्यात सिनियर आहेत, त्यांना वाटतंय आपणच बिग बॉस, आपल्या हिशोबाने बिग बॉस चालणार आहे. त्यांनी ज्यावेळेस त्यांना यायचं त्या हिशोबाने त्यांचा आरामात चालू होतं. त्याच्यानंतर बाकीचे सदस्य आले, जसे की धनंजय पवार झाले, ते आले, बाकीचे अजून अरबाज आला. त्याच्यानंतर जान्हवी आली. जान्हवीला तर ते त्या काय म्हणतात, जान्हवी म्हणली की मी तर अजून रेडी पण नाही आहे, बघा मी मेकअप नाही केलं, सगळं आहे तसं, लिपस्टिक नाही लावली, मेकअप नाही, काहीच नाही. तर तिथं यांचं म्हणणं काय वर्षाताईंचं, तो तुझा चॉईस आहे म्हणे. आता याच्यामध्ये काय चॉईसचं काय, तिला सांगितलं बिग बॉसने आदेश दिला, ती गेली जाऊन पटकन तिथे जाऊन बसली. बिग बॉसचा आदेश आहे ना, असं काय कोणी एखाद्या सदस्याने येऊन सांगितलेलं नाही तुम्हाला की तिथं येऊन बसा, मग तुम्ही तिथं हा दाखवू शकता की नाही मी नाही येणार, हे नाही ते. बिग बॉसनं सांगितलं तुम्हाला ते करावं लागतं आणि तिथं जायला पाहिजे होतं. तिथं वर्षाताई पूर्णपणे चुकल्या आणि त्यानंतर मग तिथं येऊन बसल्या आणि नंतर पुढं काय झालं, बिग बॉस तिथे काहीच बोलले नाहीत. त्यांनी डायरेक्ट आल्यानंतर अनाउन्समेंट केली की बीबी हबमधून तुम्हाला काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. आणि विकत काय घ्यायचं आहे, जे काही घराला लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं की जेवण, तुमचं जे खाणं पिण्याच्या गोष्टी आहेत, भाजी वगैरे, त्याच्यानंतर तेल असेल, मीठ असेल, साखर असेल, बाकी आणि हे पण होतं त्याच्यामध्ये की बेड पण घेऊ शकता आणि टॉयलेट बाथरूम देखील घेऊ शकता, हे सगळं होतं. आणि त्यामध्ये बिग बॉस म्हणतात की इरिना, सूरज आणि आपले धनंजय पवार हे जे आहेत ते 3 जणांना सांगतात की तुम्ही तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नॉमिनेशनमध्ये म्हणजे याच्यामध्ये आले होते तुम्हाला या घरच्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. तर आता हे जे 3 जण आहेत ज्यांना डिसिजन घेता येत नाही तेच आता जाऊन डिसिजन घेणार आहेत आतमध्ये की त्यांना खाण्यासाठी काय काय घ्यायचंय, बिग बॉसच्या घरामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजेत. त्यावेळेस मात्र असं वाटतं की अरे बरं झालं की तिथं धनंजय पवार जे आहेत ते त्यांना लोकांनी म्हणजे तिथं सूरजने आणि इरिनाने हे केलं होतं, त्यांना ओढ दिलं होतं. त्यामुळे असं वाटलं कुठेतरी सूरजला तर काही हे करता आलं नसतं, तिथं काय घ्यायचं काय नाही त्याला कळलं नसतं. इरिनाला काही त्या गोष्टी एवढ्या जमत नाहीत. एवढे एका धनंजय पवार होते की ते थोडंसं डिसिजन घेऊ शकत होते आणि बरं झालं की त्यांनी तिथं त्यांना देखील टाकलेलं होतं याच्यामध्ये. ते गेले आतमध्ये, ते नंतर त्यांनी बोलून देखील दाखवलं की बरं झालं माझं नाव याच्यामध्ये आलं, त्यामुळे मी खुश आहे आता की हा ठीक आहे माझ्याकडून काहीतरी चांगलं झालं म्हणून, जरी याच्यामध्ये आलो असलो, या तिघांमध्ये मी जरी आलो असलो तर. त्याच्यानंतर आतमध्ये जातात, ते पूर्ण आपल्याला दाखवलंय की कोण काय घेतं कोण काय. धनंजय पवार बरोबर त्यांना जे जे काही पाहिजे ते बरोबर घेत असतात. त्यामध्ये थोडंसं काय होतं की इरिनाच्या वापराच्या अशा काही गोष्टी नसतात त्याच्यामध्ये, जे घेतच नाहीत, धनंजय पवार असो किंवा सूरज असो. आणि तसं पण तिच्या वापराच्या जास्त गोष्टी त्यामध्ये नव्हत्या, त्यामुळे ती थोडीशी त्याचा मूड ऑफ होता. ते
म्हणते की माझ्या काही वापराच्या गोष्टी नाही त्याच्यामध्ये घेतलेल्या नाहीत, तर माझा मूड ऑफ आहे. तेव्हा धनंजय पवार म्हणते ठीक आहे तुला काय पाहिजे ते सांग. ते काही भेंडी वगैरे म्हणते ते घेतात आणि नंतर झालं त्यानं अंडी वगैरे घेतात बिग बॉस. आणि दुसरी गोष्ट अजून एक की निक्की एवढी ओरडत असते अरे हे घ्या ना ते घ्या ना. आणि तुम्हाला माहिती आहे या निक्कीने 10,000 करन्सी घेण्याच्या ऐवजी 10,000 बीबी करन्सी घेण्याच्या ऐवजी तिने काय चॉईस केलं होतं स्वतःसाठी, तर कॉफी स्टॉक. आता हिला खरं तर बोलायचा पण अधिकार नाहीये कारण हिने याचे पैसे ह्याच्यामध्ये नाहीतच, तरी पण ती एवढी आरडाओरड करत होती की जणू काय हिचेच सगळे पैसे आहेत. हिने 1 रुपया पण त्याच्यामध्ये तिचा नव्हता, तिनं स्वतःसाठीच निवडला जे काही कॉफी स्टॉक निवडायचा होता तो. आणि 10,000 रुपये नसताना ती एवढं ओरडत होती की नाव सगळ्यात पैसे जणू काय तिचे सगळ्यात जास्त पैसे आहेत त्याच्यामध्ये. बाकीचे जे सदस्य आहेत ज्यांनी 10,000 आपले म्हणजे जे दिले होते ते कोणी काही जास्त बोलत नाही, हा ठीक आहे नॉर्मल त्यांचं रिॲक्शन चालू होतं. पण निक्की तांबोळी आणि त्याचा तो ड्रामा संपणार नाही. म्हणजे तिनं तिथं काही केलेलं असो किंवा नसो तिचं चालू राहणार आहे. त्याच्यानंतर एक दुसरा पॉईंट असा आहे की निक्की आणि जी जान्हवी ते डिस्कस करत असतात की निक्कीचं म्हणणं काय असतं की मी काहीतरी ते पाहिजे म्हणून बोलत होते त्यावेळेस अंकिताने असं काहीतरी तोंड केलं वाकडं तिकडं म्हणे, आम्ही एवढं लक्ष देत नाही किंवा मला देणं घेणं नाही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीची, मी काय भांडत बसणार नाही एवढ्या छोट्या गोष्टीची, मी जर भांडायला गेले तर मी भांडत नाही म्हणे, मी बतंगडा करते. आणि हे सोडून नंतर पुढे जातात ते. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे की लगेच थोड्या तसं दाखवलं जातं सगळेजण बाहेर बसलेले असतात, तिथं त्यांचं डिस्कशन चालू असतं. नंतर पुन्हा एकदा जे आपले हे आहे अंकिता आणि आपली जी निक्की आहे यांच्यामध्ये थोडंसं बोलणं होतं. त्यामध्ये तिला असं वाटतं निक्की काय म्हणते की त्यांच्यामध्ये जे काय बोलणं होतं त्याच्यावरून निक्की असं म्हणते की अरे हिचं काय बोलणं नेमकं कन्फ्यूज करते हे काय, म्हणजे हिचं नेमकं काय चालू ते कळत नाहीये. तेव्हा जान्हवी तिला काय म्हणते नाही फुल चॅप्टर मुलगी येते असं तिला म्हणते. चॅप्टर म्हणजे जान्हवी चांगली म्हणजे फितवते तिला की हा ती चॅप्टर मुलगी वगैरे वगैरे. जरी तिचं पॉझिटिव्ह तिच्याबद्दल काही बनत असेल मत तर ती बनू देणार नाहीये असं तरी वाटते कुठेतरी. कारण तिला काय करायचं जान्हवीला मोस्टली ती सगळ्यांसोबत पॉझिटिव्ह व्हायला जाते, सगळ्यांसोबत तिचं चांगलं जमायला पाहिजे असं करते ती सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करते. आणि निक्की अशी आहे की तोंडावर जी आहे ती बोलून जाते ती, त्यामुळे तिला काही तिथं कळत नाहीये. पण जान्हवी मात्र याचा फायदा घेऊ शकते असं मला वाटतं. त्याच्यानंतर असं दाखवलं की योगिताला तिच्या नवऱ्याची आठवण येते त्यामुळे ती रडते करते वगैरे. नंतर तर कुठं ती दिसली नाही पण तेवढं एकदा दिसली ती की रडताना वगैरे दिसली, पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये ती रडली. त्याच्यानंतर काय होतं की आता सगळ्यात मोठा पॉईंट येतो आता इथं की वर्षाताईंचं जे काम आहे ती निक्की करणार नाहीये. आणि एक गोष्ट मला तिथंच लगेच लक्षात आली की निक्कीनं आपला माइंडसेट बनवलाय की आता मला बाकीच्यांपासून काही कॉन्टेंट भेटत नाहीये, बाकीचे मला काही जास्त काही देत नाहीत. वर्षाताईचं असं एक कॉन्टेस्टंट आहे जे त्यांची मनमानी करतायत किंवा ते पण एक वेगळ्या याच्यामध्ये झोनमध्ये आहेत, तर मी यांना टार्गेट करू शकते. त्यामुळे निक्कीनं रात्री ठरवलंय की आता वर्षाताईंना टार्गेट करायचंय. तर तिनं सकाळी सुरुवात केली होती खरी तर, तिला पॉईंट भेटला म्हणजे तिनंच पॉईंट उकरून काढला की मी आता वर्षाताईंचं जे काही चहा वगैरे आहे ते करणार नाहीये, तुम्ही जे काही ते करा, तुम्ही जसं पण केस विचारता ते तुमचं तुम्ही काम करता, हे करता ते करता, तसं तुम्ही तुमचा जो चहा आहे तो करू शकता. सगळ्यांसाठी जे करायचं असेल ते मी करेल तुमच्यासाठी, पण तुमच्यासाठी पर्सनली मी काही करणार नाही. त्यानंतर याच्यावरती वर्षाताईंचं म्हणणं असतं की तू काल मला बोलली एवढं प्रेमानं बोलली की मी करते लाडी गोडीने एकदम बोलली आणि आज अचानक असं कसं काय म्हणजे. आणि त्यावर निक्कीचं म्हणणं असं की माझ्या मनात आलं मी नाही करणार तर नाही करणार. पण ठीक आहे त्यांचं ते बोलणं होतं तिथं आणि असं वाटलं तिथं कुठतरी की निक्कीला वर्षाताईंना टार्गेट करायचंय. तिथून तिची एक सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर अजून एक याच्यामध्ये दाखवलेलं आहे की इरिना ही जी आहे ती जे आपलं मराठी ट्रॅडिशन आहे ती फॉलो करते. तिने एकादशीचे जे 11 उपवास देखील केले होते असं त्याच्यामध्ये दाखवले. त्यामुळे ते एक बरं वाटलं की ही मुलगी फक्त बोलतच नाही मराठी, तर ती ट्रॅडिशन असेल किंवा काही गोष्टी आहेत ती देखील फॉलो करते. त्याच्यानंतर आर्याचा आणि ते नवऱ्याचं एक वेगळंच डिस्कशन चालू होतं. ते आर्या का रडली कसा रडली ते पण काही कळलं नाही ऍक्च्युली. सुरुवात तर तिनेच केली बिग बॉस माझे नवरे आहेत म्हणे. आणि त्याच्यानंतर मग जे बाकीचे सदस्य आहेत ते देखील थोडेसे तिथं किचनमध्ये जे कोणी होते जसे की अभिजित सावंत सर होते, त्यांनी सांगितलं तिला की नाही का नवरा होण्याचा एक्सपिरियन्स आहे, नवरा बायको होण्याचा एक्सपिरियन्स आहे तो लग्न केल्याशिवाय कळत नाहीये. त्यावर आर्याचं म्हणणं असतं की नाही तसं काही नाहीये, मी न लग्न करता पण एक्सपिरियन्स करू शकते. कसं तर माझे आई वडील आहेत, माझं म्हणजे असे काही मी बघितलेलं आहेत, तर त्यांचा म्हणजे त्याच्यावर मग हे काय म्हणतात अभिजित सावंत सर असं नाही, ते आपले आई वडील आहेत ते लहानपणापासून आहेत पण आपण केल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. पण त्यावेळेस तिला म्हणजे कसला राग येतो किंवा कशाचं वाईट वाटतं ते कळलं नाही ऍक्च्युली आर्याला की कशामुळे ती रडायला लागली. मला असंच बोलले, मला तसंच बोलले. पॉईंट तर हा स्वतः घेऊन गेले होते तिथं आणि अभिजित सावंत सर काही तिला बोलले पण नाहीत असं की ज्याच्यामुळे ती रडली. माहित नाही कशामुळे काय झालं आणि ती रडायला लागली.
त्याच्यानंतर लगेच पॉईंट दाखवलेला आहे पुढे की अरबाज त्याच्यानंतर वैभव चव्हाण वगैरे आहेत ते स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते, त्यावेळेस ज्या मुली आहेत बिग बॉसच्या घरातले त्या जर त्यांच्यासोबत फ्लर्ट वगैरे करतात, मजा मस्ती त्यांची चालू असते. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो ते म्हणजे जी आपली योगिता, त्याच्यानंतर आर्या, त्याच्यानंतर जान्हवी, हे तिघीजण डिस्कस करत बसलेले असतात आणि तेवढे तिथं इरिना येते. त्या इरिनाला बोलवतात आणि तिला काय म्हणतात की आपण नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर आपण एकमेकाला नॉमिनेट नाही करायचं. आता त्यांना हे माहीत नाही की नॉमिनेशनचा जे आहे रूल असा आहे की नॉमिनेशनच्या म्हणजे हे करायचं, डिस्कस करायचं नाही, नॉमिनेशनचं जे काही ते घरात अजिबात डिस्कस करायचं नाही. तर योगिताचं म्हणणं असं आहे की आपण नॉमिनेशन विषयी डिस्कस करत नाही आहोत, आपण कोणाला नॉमिनेट करणार हे डिस्कस करत नाही आहोत, म्हणजे हे रूल ब्रेक होत नाहीये. पण तिला हे माहित नाहीये की नॉमिनेशन आम्हाला न करू नका हे म्हणणं देखील एक रूल ब्रेक आहे. याला करा हे म्हणजे रूल ब्रेक मध्ये येत असेल तर आम्हाला करू नका हे देखील रूल ब्रेक मध्येच येतं. हे योगिताला माहित नाहीये आणि त्या बोलतात की हा असं आहे तसं. पण याच्यावर बिग बॉस काही बोलले नाहीत, ते माहित नाही का बोलले नाहीत ते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांना लिव्हिंग रूम मध्ये बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये बिग बॉसचं बघा, आता बिग बॉसने अगोदर सांगितलं होतं याच्या अगोदरच की तुम्ही बेडवर झोपू शकत नाही एका आठवड्यासाठी. याच्या अगोदरच झालं होतं, त्यांनी रात्रभर याच्यावरच काढले, त्यांना जे काही दिलं होतं त्याच्यावरती. पण बिग बॉसने काय केलं, आता बिग बॉसला देखील भांडण लावायचं होतं निकीमध्ये आणि वर्षाताईमध्ये आणि ते सक्सेस देखील झाले. कसं सांगतो मी तुम्हाला, कारण काय आहे ना की कोणी घरामध्ये काही करत नाहीये आणि वर्षाताई ज्या आहेत त्या बेडवर बसल्या होत्या, त्याशिवाय अरबाज बसला होता, तो काही सेकंदासाठी बसला तर लगेच उठला होता. त्याच्यामुळे निकीला माहीत झालं होतं की अरे नाही, बिग बॉसच्या घरामध्ये बेडवर बसायचं नाहीये. त्याच्यानंतर कोणीतरी बोललं, हा धनंजय पवार देखील बोलले होते की अभिजित सावंत सर ते देखील बसले होते. पण निकीनं कोणाला टार्गेट केलं, निकीने टार्गेट केलं ते फक्त वर्षाताईंना. आणि हे माहित होतं बिग बॉसला की निकी टार्गेट करणार, 100% टार्गेट करणार वर्षाताईला, कारण तिला आता पॉईंट पाहिजे फक्त भांडण करण्यासाठी. आणि बिग बॉसने बरोबर तेच केलं. बिग बॉसने सांगितलं की तुम्ही रूल ब्रेक केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 7 दिवसासाठी जो आठवडा आहे आठवड्याभर तुम्हाला याच्यावर झोपता येणार नाही, बेडवर झोपता येणार नाहीये. आणि तो जो काही रूल आला, ते जे काही शिक्षा दिली बिग बॉसने, त्याच्यानंतर मात्र निक्कीचा पाराच चढला. निक्कीने काय केलं, डोक्याला हात लावला. जणू काय असा मोठा प्रॉब्लेम झाला की नावच काढू नका. डोक्याला हात लावला आणि जे तिनं सुरुवात केली की तुम्ही झोपला होता, तुमच्यामुळे झाले, तुम्हाला म्हणजे अक्कल नाहीये का, असं म्हणजे अकलीच्या गोष्टी काढल्या, काय काय भरपूर काही बोलायला लागली ती. सुरुवातीला तसं तर वर्षाताईंनी हे केलं होतं, माफी मागितली होती, झाली माझ्याकडून चूक म्हणून. पण आता इथं पाहायला गेलं तर निक्कीने अरबाजला काही बोलली नाही. नंतर कळालं की त्याच्यामध्ये अभिजित सावंत सर हे देखील होते, त्यांना ती काय बोलली नाही. पण फक्त वर्षाताईंना तिला टार्गेट करायचं होतं म्हणून तिनं सुरुवात केली. आणि हा पॉईंट असं नाही की तिनं असंच सुरुवात केली, तिनं जेन्युइन पॉईंटला पकडून वर्षाताईंना टार्गेट केलंय. तिने बोलेल ते ठीक आहे की तुम्ही नाही झोपायला पाहिजे होतं, हे ते नॉर्मल बोलायला पाहिजे होतं. पण निकीने काय केलं, एकदा जर टार्गेट केलंय ना एका व्यक्तीला तर ती सोडत नाही तिला सहसा. तरी तुम्ही हिंदी बिग बॉसमध्ये पाहिलं असेल तुम्ही, तर तुम्हाला कळलं असेल की ती एखाद्याला जर तिनं पकडलं तर तिला हे केल्याशिवाय ते सोडतच नाहीये. तसंच तिनं वर्षाताईंसोबत केलं. तिला एवढं उचकवलं की शेवटी वर्षाताई देखील एवढं म्हणजे काय काय बिथरल्यासारखं बोलायला लागल्या. त्याने देखील खूप काही बोलल्यानंतर निकीला देखील. पण निकीने एकदम लिमिटच क्रॉस केली. तसं मराठी बिग बॉसमध्ये पाहायला गेलं तर काही शब्द तिने असे वापरलेले आहेत जसे की वर टांगड्या करून झोपणे, अक्कल काढणे. एवढ्या मोठ्या त्या आहेत एजने, ठीक आहे, त्या ऍक्ट्रेस आहेत, त्यांनी खूप मोठे सिनेमे दिले आहेत, ते सोडून द्या. पण आपल्यापेक्षा एजने एखादी मोठी व्यक्ती आहे, तिच्यासोबत कसं बोलावं, अक्कल काढावी का आपण, वर टांगड्या करून झोपणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कसं बोललं पाहिजे की नाही हे थोडं तिला कळायला पाहिजे होतं. तिने थोडे ते मुद्दे असे मांडायला पाहिजे होते की हा पुढच्याला वाटलं पाहिजे की खरंच वर्षाताईंची याच्यामध्ये चूक आहे. पण तिने ज्या पद्धतीने ते शब्द वापरले त्याच्यामुळे निकीला पण थोडंफार लोक जे आहेत ते म्हणायला लागले, अरे कशामुळे उगाच का एवढा पॉईंट ताणून धरायला लागली, काही कशाला बोलायला लागली, अशा गोष्टी झाल्या. आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना देखील वाटलं की निकी कुठेतरी चुकायला लागली. नंतर निकीने काय केलं, भांडण वाढत गेल्यानंतर डायरेक्ट वर्षाताईंना तू तडाखवर ती आली, डायरेक्ट तू म्हणून ती बोलायला लागली. आणि झालं ते नंतर वर्षाताईंना राग आला तिचा. त्याच्यानंतर वर्षाताईंनी बाहेर जाऊन सुरुवात केली की हिचा होणारा नवरा कसा असेल, काय असेल, सासू सासऱ्यांसोबत ही काय करेल, अशा देखील गोष्टी तिने काढल्या. त्याच्यानंतर अंकिता तिला सांगायला आली की तू असं करून बोलली का. त्याच्यानंतर त्यांचं अजून काही सुरू झालं, भरपूर काही चालू झालं. पण याच्यामध्ये मला असं वाटतंय की निकीने पॉईंट जो आहे तो जेन्युइन धरला होता. जरी तिला टार्गेट करायचं असेल वर्षाताईंना तरी पण तिचा जो पॉईंट होता तो खूप जेन्युइन होता. जसं की एखादा पॉईंटला पकडून आपण भांडण करतो बिग बॉसच्या घरामध्ये, तसंच तिनं केलं. पण ती लिमिट क्रॉस झाली तिची, तिनं काही शब्द वापरले, ते चुकीचं झालं असं मला वाटतंय. आणि वर्षाताई देखील एवढ्या सोज्वळ नाही आहेत, त्यांचा पण एकदम मनमानी कारभार चालू असतो. जसं की लिपस्टिक लावून इतके वेळ चालू होतं त्यांचं
सगळेजण येऊन बसलेत घरामध्ये, पण यांचं अजून लिपस्टिक काय संपत नाहीये, लिपस्टिक एकदम चालूच आहे त्यांचा, आणि त्या पण काही नॉर्मल बोलत नाहीयेत. तुम्ही याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल, पैशांना काय चाटायचंय का, अशा गोष्टी त्या म्हणजे असं कोणी बोलतं का, या गोष्टी पण आहेत ना. जर ठीक आहे तुम्हाला जर मराठीमध्ये असं वाटत असेल टांगड्यावर करून झोपले, या जर वाईट गोष्ट वाटत असेल, तर पैशांना चाटणं हे ते कसले या तरी गोष्टी कसल्या आहेत, त्या पण म्हणजे वेगळंच वाटतं ना ते सगळं ऐकून. तुम्ही पण तसंच बोलता असं वाटतं मग कुठंतरी. मग असं मला तरी असं वाटलं की ठीक आहे, निक्की पण कमी नाहीये आणि वर्षाताई देखील कमी नाहीत. दोन्हींचे जे भांडणं झाले ते त्यांच्या लेवलवर ठीक आहेत. वर्षाताईने देखील चूक केलेली आहे आणि निक्कीने देखील कुठं चुका केलेल्या आहेत, आणि दोघींना जर बोलायला जातं की काही पॉईंट हिचे पण बरोबर आहेत, काही पॉईंट तिचे पण बरोबर आहेत. त्यामुळे मला असं नाही वाटत की कुठंतरी एकावर अन्याय झाला, असं नाहीये, आणि एकाचं कोणाच तरी चुकलंय किंवा एकाचं कोणाच तरी बरोबर आहे. दोघीही चुकलेले आहेत आणि दोघींचेही काही पॉईंट बरोबर आहेत. तर मित्रांनो, निक्की आणि वर्षाताई यांच्यामध्ये जे भांडण झालंय त्याच्यामध्ये तुम्हाला कोण चूक वाटतंय, तुम्हाला कोण बरोबर वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे, निक्कीला आहे की वर्षाताईला आहे, ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.